हेलो। गाना गा। अभी थोड़ा फॉर्मल होने तो फिर गाना ही है, आपके लिए पर्सनल गाऊंगा। मैं पुनीत सर से रिक्वेस्ट करता हूँ कि सर आप इस सक्सेस के बारे में आपका क्या कहना है, हम सुनना चाहते हैं। नमस्कार। सबसे पहले मैं माफ़ी मांगता हूँ कि मैं शायद यहाँ अकेला इंसान हूँ जो मराठी नहीं बोल सकता हूँ। मैंने एक बारी महाराष्ट्र फेवरेट कॉर्न में कोशिश की थी, बहुत हंसाई हुई थी मेरी। तब से मैंने डिसाइड किया मैं हिंदी में ही बोलूँगा। सैराट के बारे में मैं क्या बोलूँ, आई मीन जब हमने ये जर्नी, इस फिल्म इंडस्ट्री की जर्नी जी की मराठी लैंग्वेज से शुरू हुई लगभग 8-9 साल पहले। हमारे साथ नितिन वैद्या जी थे उस टाइम, जिन्होंने इस बिज़नेस की स्टार्ट की थी। उस टाइम ये बिज़नेस शायद ही लाखों की गिनती में आता था, करोड़ों की गिनती में तो शायद मैंने सुना भी नहीं था उस टाइम। आज मैं गर्व के साथ कह सकता हूँ कि ये कोई मराठी सिनेमा अलग नहीं है, हम लोग मेन स्ट्रीम सिनेमा के पार्ट हो चुके हैं। तो ये बहुत गर्व की बात है कि इस फिल्म के साथ हमने ना सिर्फ हिंदी बल्कि हॉलीवुड फिल्मों को भी चैलेंज कर दिया है। मैं पूरी सैराट की टीम को तहे दिल से धन्यवाद करता हूं कि आपने हमारे साथ मिलके इसको बनाया। मेरी टीम, नितिन, केनी जी, निखिल साने एंड प्लस द इंटायर टीम जो जी स्टूडियोज़ की टीम है जिसने इसको बनाया है, आई एम वेरी वेरी ग्रेटफुल टू यू ऑल, थैंक यू वेरी मच। इसके अलावा मैं एक और अनाउंसमेंट करना चाहूँगा जो इट्स नॉट रिलेटेड टू सैराट। आज मुझे एक और गर्व है, डॉक्टर सुभाष चंद्रा जो हमारे चेयरमैन हैं, आज वो राज्यसभा का इलेक्शन जीते हैं हरियाणा से, और ये पूरे पूरे जी परिवार के लिए बहुत ही गौरव का समय है कि आज के दिन ये दो चीज़ें हमारे लिए अकम्प्लिश हुई हैं। बहुत बहुत धन्यवाद आप सबका। थँक्यू सो मच सर. मी सर्वांना विनंती करतो की आपण बसून घ्यावे. सैराटची स्टोरी, सैराटची गाणी जेवढे आणि प्रिन्स दादा कुठे? सूरज पवार आणि अनुजा मुळे. हा सर्वात शेवटीच येणार. थँक्यू. या सर्वांचं कौतुक करण्यासाठी मी आता मंचावर आमंत्रित करतो अशा व्यक्तीला ज्यांनी मराठी चित्रपट, मराठीच नाही हिंदी चित्रपटसृष्टीचा सुद्धा प्रवास गेल्या 50 वर्षात त्यातली वेगवेगळी स्थित्यंतरे अतिशय जवळून पाहिलेली आहे, अनुभवलेली आहेत आणि जे कायम आम्हाला मार्गदर्शकाच्या भूमिकेत असतात. आम्हा सर्वांसाठीच आदरणीय असलेले सचिनजी पिळगावकर सर. मी सरांना विनंती करतो की त्यांनी मुलांचं सत्कार करावा, त्यांचं कौतुक करावं. आकाश ठोसर. रिंकू राजगुरू. तानाजी गलगुंडे. अरबाज शेख.
अनुजा मुळे. आणि फॅन्ड्रीमध्ये अतिशय निरागस वाटणारा पण सैराटमध्ये तेवढाच क्रूर झालेला सूरज पवार यांचंही स्वागत इथे होईल. नाही, तो स्वभावाने खरंच खूप निरागस आहे. तो रोल होता म्हणून तो त्याने व्यवस्थित. मी सचिन सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. मी खूप खुश आहे. मला आनंद आहे की आज मला यांच्याबरोबर उभं राहता आलं इथे या स्टेजवर. मला अभिमान वाटतोय नागराजचा. मला अभिमान वाटतोय झी स्टुडिओचा. मला अभिमान आहे माझ्या मातृभाषेचा आणि मला अभिमान आहे सैराटचा. आज जे काही तुम्ही सर्वांनी करून दाखवलंय ते माझ्या परिवारात तुम्ही केलेलं आहे त्याबद्दल माझं काळीज जे आहे ते एवढं मोठं झालंय आणि ते अजून अजून मोठं कराल तुम्ही याची खात्री आहे मला. अतिशय सुंदर अशी गोष्ट घडलेली आहे. 85 कोटी रुपये पर्यंत मराठी सिनेमा हा पोहोचलेला आहे तुम्हा सर्वांमुळे. आणि अजून तरी मी काय सिनियर सिटीजन झालो नाही तरी सुद्धा इंडस्ट्रीत सिनियर आहे म्हणून मला तुमचे आभार मानावेसे वाटतात. एकच गोष्ट मी नेहमी पाहत आलेलो आहे लहानपणापासून. 4.5 वर्षाचा असल्यापासून मी एक विटनेस आहे या चित्रपटसृष्टीचा. एकच गोष्ट मी ऑब्जर्व केली कि हवाएं कितना भी जोर लगा लें आंधियां बनकर, हवाएं कितना ही जोर लगा लें आंधियां बनकर, मगर जो घिर के आता है वो बादल छाई जाता है. ये बादल छाया हुआ है, ये छाते रहेगा हमेशा के लिए. आज सैराट हा शब्द नीट उच्चारू न शकणारी मंडळी सुद्धा या चित्रपटाबद्दल बोलतायत. ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. कोणी साराईट म्हणतात, कोणी सोराट म्हणतात, कोणी काहीही म्हणतात, पण जे काय म्हणतात ना ते मनापासून म्हणतात आणि चांगलं म्हणतात, हे महत्वाचं. मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा विनंती करतो की अशाच प्रकारच्या गोष्टी माझ्या या परिवारात तुमच्यामुळे घडू द्या अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. खूप खूप धन्यवाद. मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी बसून घ्यावं. थँक्यू सर. थँक्यू सो मच. मला एकच छोटी गोष्ट सांगायची वाटते. आनंद सर्व गोष्टींचा आहे, काळजी फक्त एकाच गोष्टीची वाटते मला. नागराजनी आता ॲक्टिंग पण करायला सुरुवात केलेली आहे, तर त्यामुळे तो माझ्या एरियामध्ये परत येण्याचा प्रयत्न करतोय. तर त्यांनी डायरेक्शनवरती कॉन्सन्ट्रेट करावं असं मला तरी वाटतं, कारण तो तिथेही कोणाला सोडणार नाही जर त्यांनी ॲक्टिंग करायला सुरुवात केली तर. सर मगाशी जी एव्ही आपण बघितली त्याची शेवटची लाईन होती की सैराट गोज साऊथ. तुम्हाला वाटेल की तसंही सैराट इंटरव्हल नंतर साऊथमध्ये गेलाच होता, तर अजून काय वेगळ्या प्रकारे साऊथमध्ये जातोय. नाही नाही, सो ते नेमकं प्रकरण काय, नेमकी काय गोष्ट आहे, ही पुढची काय अचिव्हमेंट आहे सैराटची, हे जाणून घेण्यासाठी, हे सांगण्यासाठी मी इथे स्टेजवर आमंत्रित करतो झी स्टुडिओचे CEO नितीन किनी सर यांना. सॉरी सर.
तुम्ही निखिलला नेक्स्ट CEO अपॉइंट केलेला आहे, चांगलं आहे. म्हणजे आणि आणि आमचे चेअरमन आज राज्यसभेचे मेंबर झालेले आहेत, त्यामुळे चेअरमनची जागा खाली आहे. मी आमचे हिंदी आणि लँग्वेजचे जे बिझनेस हेड आहेत आकाश चावला, त्यांना मी इन्व्हाइट करतो. प्लीज कम आकाश. आणि सैराटची जादू, जुनून, हा सुगंध आपल्याला सगळीकडे न्यायचा आहे, भारतभर न्यायचा आहे. आणि मी सुरुवात साऊथमध्ये करणार, सैराट फॉर साऊथ. आणि हे करण्यासाठी आमच्याबरोबर आमचे एक पार्टनर को प्रोड्यूस करणार आहेत. त्यांचं नाव आहे व्यंकटेश, त्यांच्या कंपनीचं नाव आहे रॉकलाईन व्यंकटेश. आय इन्व्हाइट हिम ऑन स्टेज. प्लीज कम. आकाश, कॅन यू गिव्ह अ बुके? वेलकम. प्लीज गिव्ह अ बुके. मी आकाश सरांना विनंती करतो, सर प्लीज. सरांचं स्वागत करावं. रॉकलाईन व्यंकटेश हे साऊथचे धडाडीचे प्रोड्युसर आहेत. त्यांनी 48 फिल्म्स प्रोड्यूस केलेल्या आहेत आतापर्यंत. लिंगा ही रजनीकांतची फिल्म स्वतः त्यांनी प्रोड्यूस केलेली आहे. आत्ता कबालीचे काही राईट्स त्यांच्याकडे आहेत, ते डिस्ट्रीब्यूटही करत आहेत. आणि वी आर व्हेरी हॅपी टू अनाऊन्स की आमचं हे जॉईंट व्हेंचर साऊथमध्ये सगळ्या लँग्वेजेसमध्ये होणार आहे, स्टार्टिंग विथ तेलुगू. आणि आय लीव्ह दिस माईक टू आकाश टू कॉल द डायरेक्टर ऑफ द फिल्म.